केंद्रीय निवडणूक आयोगानं मोदींवरचा बायोपिक पाहिला का असं सुप्रीम कोर्टानं सवाल उपस्थित केलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाला पहिले चित्रपट दाखवा असा आदेश आता सुप्रीम कोर्टानं दिलाय। प्रथम निवडणूक आयोगानं चित्रपट पाहावा आणि त्यानंतर बंदी आणावी, याबद्दल शपथपत्र कोर्टात सादर करावं आणि तोपर्यंत हा निर्णय प्रलंबित असेल असं आता म्हणण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत, प्रशांत आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या संदर्भातले काही अपडेट्स? खास करून जर बघितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक जे विवेक ओबेरॉय यांनी तयार केली होती, त्या संदर्भात गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू आहे। त्याला तो चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मुद्द्यावरून आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी याचिका दाखल केली होती। त्यावरती आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की आणि निवडणूक आयोगाला देखील विचारलेलं आहे की आपण हा बायोपिक पाहिला का, जर पाहिला नसेल तर बघावा, त्यानंतरच कुठला निर्णय घ्यावा आणि जो निर्णय घेण्याचा असेल त्या संदर्भातलं शपथपत्र हे सुप्रीम कोर्टात दाखल करावं आणि तोपर्यंत हा जो बायोपिकचा प्रकाशित करण्याचा निर्णय आहे तो प्रलंबित ठेवावा असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आपल्याला माहित असेल की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक तयार करण्यात आला होता अशी माहिती होती आणि या विरोधात काँग्रेसच्या वतीनं देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। आम्हाला चित्रपटाच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, या संदर्भात निर्णय हा केंद्रीय प्रमाणन बोर्ड घेतो आणि त्यामुळे या संदर्भात निर्णय आता घ्यावा। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले की निवडणूक आयोगात बघावं आणि तो निर्णय हा प्रबलित ठरला आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत, या सगळ्या अपडेटबद्दल। आपण बघतोय महत्त्वाच्या या दोन्ही घडामोडींविषयी आता प्रशांत यांच्याकडून आपण अधिक अपडेट